नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी पाकिस्ताननं जो दहशतवादी हल्ला घडवून आणला, त्यामुळं भारत पाकिस्तानवरती लवकरच कठोर कारवाई करणार आहे. या कठोर कारवाईचा अंदाज आल्यामुळेच पाकिस्तानमधल्या लष्करी अधिकाऱ्यांचे देखील धाबे दणाणलेले आहेत. मात्र आपली मान किती उंच आहे, आपली तयारी कशी आहे, हे दाखवण्यासाठीची देखील वेगळी दृश्य पाकिस्तानने आता प्रसारित केलेली आहेत. हा जो हल्ला झालेला आहे, या हल्ल्याला जे महत्वाचं कारण होतं ते म्हणजे तेथील लष्कर प्रमुख जनरल सय्यद मुनीर यांनी जे भाषण केलेलं होतं, त्या भाषणामुळेच दहशतवाद्यांना बळ मिळालेलं होतं. त्यांनी असं म्हटलेलं होतं की काश्मीर हा पाकिस्तानसाठीचा अतिशय महत्वाचा भाग आहे. एवढंच नव्हे तर एखादी मेंदूची नस जशी महत्वाची असते, तसं काश्मीर हे पाकिस्तानसाठी महत्वाचं आहे. त्यांच्या या चिथावणीखोर भाषणानंतर पुढच्या लगेच 7 दिवसांमध्येच पहलगाम मध्ये हा हल्ला झालेला होता. हा हल्ला झाल्यानंतर मात्र मुनीर हे भूमिगत झालेले होते. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये किंवा लष्कराच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं दर्शन झालेलं नव्हतं. त्यांचं जे दर्शन झालेलं आहे, हल्ल्याच्या 10 दिवसानंतर त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी तुकडीला संबोधन करताना आपला व्हिडिओ आता जारी केलेला आहे. आता हा व्हिडिओ देखील जो आहे तो भारतीय सीमेपासून अतिशय 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या टिल्ला फायर रेंज या ठिकाणी जाऊन मुनीर यांनी आपल्या सैनिकांसमोर भाषण ठोकलेलं आहे. मुनीर यांनी भारतानं कोणतंही चुकीचं पाऊल उचललं तर त्याला तोडीस तोड उत्तर देऊ, अशा प्रकारची देखील भाषा वापरलेली आहे. तसेच पाकिस्तानी सैन्याचं मनोबल अतिशय उच्च कोटीचं असल्याचं सांगत भारताच्या कोणत्याही दुस्साहसाला हे लष्कर पुरे पडेल, अशी देखील भाषा वापरलेली आहे. आता ही जी टिल्ला फायर रेंज आहे, या फायर रेंज मध्ये त्यांनी रणगाडे, विमानं आणि लष्करी तुकड्या यांचा एकत्रित मिळून सराव केलेला आहे. या सरावातून त्यांना असं दाखवून द्यायचं आहे की आम्ही देखील युद्धासाठी किंवा भारताने जी काही लष्करी कारवाई केली तर त्याला तोंड देण्यासाठी तयार आहोत. एवढंच नाही तर मुनीर हे स्वतः एका रणगाड्यावर उभं राहून त्यांनी आपलं भाषण ठोकलेलं आहे. म्हणजे ज्या मुनीर यांच्यामुळे हा सगळा दहशतवादी हल्ला घडून आला असं बोललं जातं, तेच मुनीर आता या लष्करी कारवाईला तोंड देण्यासाठी आपण सज्ज असल्याचं 10 दिवसानंतर सांगत आहेत. या सर्व भेटी दरम्यान किंवा त्यांच्या या भाषणादरम्यान अनेक उच्च लष्करी अधिकारी उपस्थित होते. पाकिस्तानी सैन्याच्या तुकड्या आलेल्या होत्या आणि या सर्व सरावाला त्यांनी एक्सरसाइज हॅमर स्ट्राईक असं नाव दिलेलं होतं. हॅमर याचा अर्थ हातोडा, म्हणजे जो हातोडा ज्या पद्धतीनं काम करत असतो त्या पद्धतीनं आम्ही भारतीय लष्कराला तोंड देऊ, असंच त्यांचा हा दाखवायचा प्रयत्न असावा. मुनीर यांनी भाषा तर जोरदार वापरलेली आहे. भारताला आव्हान देण्याचं धाडस त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे. पण भारत देखील प्रत्युत्तर देणार आहे याची त्यांना पूर्णपणे कल्पना आहे. हा सराव करताना तोफखाना त्यांनी उडवलेला आहे. आपली तयारी कशी आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. विमानाचे फुटेज त्यांनी याच्यामध्ये दाखवलेलं आहे. हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येईल. पण मुनीर यांना कल्पना आहे की भारताकडे जे लष्करी सामर्थ्य आहे, जी भारताची तयारी आहे, त्याच्या पुढे पाकिस्तान काहीच नाही. त्यामुळं हा तरी सध्या दिखाऊपणा मुनीर यांना केल्याशिवाय त्यांच्या पुढे देखील पर्याय नाही. आता प्रश्न एवढाच आहे, भारत आता वेळ ठरवणार आहे कधी हल्ला करायचा आणि कुठे हल्ला करायचा. आता मुनीर यांनी ही जी रेंज ठरवलेली होती टिल्ला फायर रेंज, ही रेंज देखील त्यांनी फार एक सांकेतिक दृष्ट्या महत्वाची रेंज होती, कारण सीमेपासून फार जवळच ते पोहोचलेले होते. त्यातून देखील त्यांनी भारतीय सैन्याला डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही अनेक भारतीय दूरचित्रवाहिन्यांवरती चर्चा पाहत असाल, त्यात रिटायर्ड मेजर गौरव आर्य यांचं विधान देखील तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. त्यांचं म्हणणं असं आहे, जो कोणी
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख सय्यद असीम मुनीर यांचं शिर मला आणून देईल त्याला मी माझ्याकडची सर्व संपत्ती द्यायला एका पायावर तयार आहे. त्यामुळं हे असं आव्हान असताना देखील मुनीर यांनी टिल्ला फायर रेंज वरती जाणं आणि शक्ती प्रदर्शन करणं हे देखील विशेष मानायला हवं. बघूया भारत आता या मुनीर यांच्या सगळ्या योजनांना कसा सुरुंग लावत आहे हे पुढच्या काळामध्ये दिसून येईलच. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.